मित्रांनो, उद्धवरावांनी जे कमवलं तेच अजितदादांनी गमावलं अशी म्हणायची आता वेळ आली आहे. असं मी का म्हणतोय? आता राष्ट्रवादी कोणाकडे राहणार आहे? शरद पवार की अजितदादांकडे? याच्यावरती आपण विश्लेषण करूया. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी हा पक्ष आपल्या हातात घेतलेला आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह, ते नाव, ती संघटना आणि ही लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली. मित्रांनो, जे उद्धवरावांना जमलं, जे कमवलं तेच अजितदादांनी गमावलं असं म्हणायची वेळ आली आहे. असं मी का म्हणतोय? मित्रांनो, आता ज्या निवडणूक झाली जी लोकसभेची, त्या निवडणुकीचे जे निकाल लागले त्यामध्ये अजितदादांना फक्त एकच उमेदवार निवडून आणता आला. 5 उमेदवार त्यांनी उभे केले होते, त्याच्यातला एकच उमेदवार. असं काय घडलं? अशी काय वेळ आली, काय परिस्थिती निर्माण झाली, ते आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मी एक व्हिडिओ बोलायचं तरी काय या माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे नुकताच. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघा. त्या व्हिडिओचं शीर्षक काय आहे तर, थप्पड जड़ो, नौकरी पाओ और देश से बेरोजगारी ख़त्म करो, बेरोजगारी भगाओ, असा तो एक शीर्षक आहे. तर अशा शीर्षकाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं आहे. त्या चॅनलचं नाव आहे बोलायचं तरी काय. आपण जाऊन नक्की बघा. तुम्हाला जर आवडला, विचार पटले तर तो लाईक करा, शेअर करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, मी सुरुवातीलाच म्हणालो आहे की जे उद्धवरावांना जमलं, जे उद्धवरावांनी कमवलं तेच अजितदादांनी कसं गमावलं. मित्रांनो, उद्धवरावांनी काय कमवलं? उद्धवरावांनी आपली विचारधारा बदलून काँग्रेसी विचारधारा धारण केली आणि त्यांनी काय कमवलं तर मुसलमानांची मतं. एक गठ्ठा मुस्लिमांची मतं. 100% जे मतदान त्यांना झालेलं आहे, उद्धव ठाकरे यांना, त्यांच्या उमेदवारांना, ते 100% जे मत झालं आहे ते कोणाचं आहे तर मुसलमानांचं आहे. आणि काही भ्रमिष्ट झालेले, दिशाभूल झालेले, संभ्रमित झालेले हिंदू, असं मिळून त्यांच्या उमेदवाराला मतदान झालेलं आहे. मित्रांनो, एक आपण लोकसभा मतदारसंघ बघू, तो म्हणजे धाराशिव. तिथे अजितदादा यांच्या विरोधात उद्धव ठाकरे असे होते, म्हणजे राष्ट्रवादीच्या विरोधात शिव उभाटा, आणि तिथे शिव उभाटा जिंकले, राष्ट्रवादी हरलेत. कारण काय घडलं? जो पारंपरिक मतदार होता कोणाचा? राष्ट्रवादीचा. पारंपरिक मतदार राष्ट्रवादीचा कुठला तर तो मुसलमान. मित्रांनो, लक्षात घ्या, पारंपरिक मुसलमान हा राष्ट्रवादीचा मतदार. ह्या मतदारांनी अजितदादाकडे पाठ फिरवली. मित्रांनो, मुसलमानांचा एक विषय आहे, त्यांना कोण उभा राहिला याच्याशी मतलब नसतो. कुठला उमेदवार आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, हा त्यांना महत्त्वाचा नसतो. त्यांना काय महत्त्वाचं असते की ज्याला आपण निवडून देतोय तो भारतीय जनता पार्टीच्या, मूळ शिवसेनेच्या, म्हणजे NDAच्या विरोधात आहे का, म्हणजे NDA आघाडी जी होती त्यांच्या विरोधात आहे का, एवढंच तो बघतो. आणि त्याचप्रमाणे
युती आणि आघाडी अशी झाली होती. त्यामुळे त्यांनी काय बघितलं की जो उमेदवार इथे उभा राहिला आहे तो युतीच्या विरोधात आहे की नाही. मग युतीमध्ये राष्ट्रवादी हा पक्षसुद्धा होता, म्हणजे अजितदादा पवारसुद्धा होते. म्हणून त्यांनी अजितदादा पवार यांना नाकारलं. एक उदाहरण दिलं तुम्हाला मी. मित्रांनो, लक्षात आलं का? कुठलं? धाराशिवाचं. आता एकंदरीत बाकीच्या जर आपण निवडणूक बघितली तर एकंदरीत बाकीची निवडणूक आहे तिथे तुम्हाला हेच दिसून येईल. पुऱ्या महाराष्ट्रात किंवा उत्तर प्रदेशमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये किंवा पुऱ्या भारतातच समजा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हेच दिसून येईल, मुसलमान विरुद्ध NDA. मुसलमान विरुद्ध NDA. NDA म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे घटक दल यांच्या विरोधात मुसलमानांनी अगदी भरपूर मतदान केलं आणि त्याचा परिणाम अगदी अयोध्यामध्ये दिसून आला. अयोध्यामध्ये आपण अयोध्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवू, एक सेपरेट व्हिडिओ बनवू, पण हा परिणाम तुम्हाला अयोध्यामध्ये सुद्धा दिसून येईल. कारण 100% हे मतदान त्यांनी NDAच्या विरुद्ध केलं, म्हणजे भाजप आघाडीच्या विरुद्धात. मित्रांनो, लक्षात आलं असेल. आणि महाराष्ट्रात तर युती, महायुती आणि महाआघाडी असे 2 गट होते. तर महायुतीमध्ये कोण कोण होते? शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि भारतीय जनता पार्टी. आणि ह्यांना तर मुसलमान दुश्मनच समजतात, आपले शत्रूच समजतात. मग त्यांच्या विरोधात जे कोण उभे होते, मग तो उभाटाचा असो किंवा शरद पवारांचा गट असो किंवा काँग्रेस असो किंवा अन्य कोणीही असो, अगदी अपक्षसुद्धा जो सांगलीमधून निवडून आला, म्हणजे त्यांनी काय बघितलं, जो युतीच्या विरोधात आहे आणि तो भक्कम असा आहे, युतीच्या विरोधात असलेला भक्कम उमेदवार, युतीच्या विरोधात असलेला भक्कम उमेदवार त्यालाच निवडून द्यायचं, हे त्यांचं लक्ष, आणि ते लक्ष त्यांनी पार पाडलं. आणि त्याचमुळे ह्या निवडणुकीमध्ये 4 पैकी फक्त एकच उमेदवार निवडून आला. ते म्हणजे कोण? तटकरे. कुठून आलेत? तर रायगडमधून. मित्रांनो, लक्षात आलं असेल तुम्हाला मी काय म्हणतोय ते. आणि ते सुद्धा निवडून आलो आहे कारण त्यांच्या बरोबर काही गट्टा मुसलमानांचा सुद्धा आहे. त्यांनी जे इथे कार्य केलं आहे किंवा जेव्हा विश्वास संपादन केलं आहे त्याच्यामुळे ते निवडून आले. त्याच्यामुळे निवडून आले ते, आणि ते अगदी समजून होते की आपल्याला हे मत आवश्यक आहे. आणि यापूर्वी तिथे अनंत गीते जे उभे होते त्यांच्याबद्दल रोषच होता मुसलमानांचा, कारण त्यांनी जे तिथे विधाने केलेली आहेत मुसलमानांच्या विरोधात, शिवसैनिक असताना, शिवसेनेचा उमेदवार असताना, तेही त्यांच्या डोक्यात आहे. म्हणून तिथे तटकरे जिंकून आले. मित्रांनो, पण अन्य ठिकाणी अगदी बारामतीसुद्धा, बारामती का गेली हातातून? कारण तिथे शरद पवारांच्याबद्दल जी सहानुभूती होती, हे एक मोठा फॅक्टर आहे, सहानुभूती. दुसरी गोष्ट, म्हातारा आता मरतोय की मध्ये नंतर मरतोय, ही जी भावना तिथे निर्माण केली गेली. रोहितदा पवार रडून दाखवलं त्यांनी, तुम्ही आता वर जाऊ नका एवढ्यात. त्या रडण्याचाही प्रभाव तिथे पडला. कारण ते जो अजितदादा पवार आहेत त्याचे कुटुंबातील सदस्य आहेत, आणि अजितदादा पवार यांच्या विरोधात पूर्ण पवार कुटुंब उतरलं होतं मैदानात, संपूर्ण पवार कुटुंब. मित्रांनो, तिथे जनतेने हा विचार नाही केला की शरद पवार यांनी आपल्या कुटुंबामध्येच काय घेतलं आहे, कुटुंबाचीच काय केली, वाताहत लावली आहे, आपल्या कुटुंबाला दोफाड करून टाकलेलं आहे. हे तिथल्या मतदारांना लक्षात आलं नाही. आणि सरळ साधी एक गोष्ट, ती म्हणजे एक गठ्ठा मुसलमानांचा सरसकट 100%. त्यामुळे सुप्रिया सुळे जिंकून आल्या. मित्रांनो,
सरळ साधा हा हिशोब आहे, सरळ साधा हा हिशोब आहे. मतदार कसे संभ्रमित होतात, कसे दिशाभूल होते, हे ह्या बारामतीमधून दिसून आलं. कसं ते शरद पवार यांच्याबद्दल त्यांची मनात सहानुभूती निर्माण झाली, पण त्यांच्या मनात अजितदादा यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली नाही. एवढं आयुष्य त्यांनी घालवलं त्या मतदारसंघासाठी. अजितदादांनी त्या मतदारसंघासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं. सगळं प्राणपणाने तिथे ते लढले. तिथे अनेक योजना आणलेत, अनेक योजना आणलेत, अनेक तिने तिथे उद्योग आणलेत. असं असूनसुद्धा अजित पवारांना त्यांनी नाकारलं. कोणी नाकारलं? बारामतीकरांनी. कारण का? आपला जो हिंदू आहे ना, तो एवढा मूर्ख म्हणायला हरकत नाही, मूर्ख म्हणायला हरकत नाही. कारण सहानुभूती, अरे पण कोणाच्या मागे सहानुभूती हवी होती तुमची? कोणाच्या मागे सहानुभूती हवी होती? आता ज्यांनी इतकी वर्ष राज्य केलं, ते राजनीती केली, आपलं राजकीय भविष्य घडवलं, त्या व्यक्तीने इतक्या वयानंतर रिटायरमेंट घ्यायला पाहिजे होती, निवृत्ती घ्यायला पाहिजे होती. असं न करता त्यांनी आपल्या पुतण्याला नाकारलं आपल्या मुलीसाठी. एवढा मोठा त्यांनी खेळ केला आणि हे सामान्य जनतेला लक्षात आलं नाही. हेच दुर्दैव आहे, हेच दुर्दैव आहे. आणि ह्या दुर्दैवामुळे तिथे सुनित्रा पवार म्हणजे अजितदादा पवार यांच्या सौ पराभूत झाल्या. काय? तर सहानुभूती. कसली? तर माझा बाप एवढं वय झाल्यानंतर अजूनही त्या कन्येला आपल्या बापाची गरज लागते. एवढी मोठी झाली, मुलं झालीत, तिचे केस पिकलेत, तरीसुद्धा आपल्या बापाची तिला गरज पडली. हे दुर्दैव आहे. आणि हे दुर्दैव त्या जनतेने, त्या नागरिकांनी, त्या मतदार राजाने ओळखलं नाही आणि त्याने अजितदादा पवार यांच्या विरोधात मतदान केलं. आणि अन्य ठिकाणी तीच गोष्ट घडली. अन्य ठिकाणी काही अंशी शरद पवारांबद्दल जी सहानुभूती होती, वयस्कर म्हातारी व्यक्ती, हे एक गोष्ट आहे. आणि जे रोहित पवारनी जे केलेलं आव्हान, जे आपल्या सुप्रिया सुळेंनी यांनी रडत रडत, दुःखाश्रू ढाळत ढाळत केलेला प्रचार, याचाही परिणाम आहे. आणि एक गठ्ठा मुसलमान. मित्रांनो, अजितदादा पवार यांनी काय गमावलं? ते कुठे गाफील राहिलेत? त्यांचा जो पारंपरिक मतदार होता त्याच्यावरती त्यांनी काम नाही केलं, तो म्हणजे मुसलमान. हे त्यांच्या लक्षात आलं नाही की मुसलमानांचा एक गठ्ठा, गठ्ठाच्या गठ्ठा आपल्या विरोधकांच्या ह्याच्यात पडेल, झोळीत पडेल. हा त्यांनी विचार नाही केला, ह्याच्यावर त्यांनी काम नाही केलं. ते गाफील राहिले. ते फक्त शरद पवार यांनी जो खेळ रचला होता त्या खेळामध्ये अडकलेत. ते कुठला खेळ? भावनिक खेळ. आणि त्याच्यावरती ते प्रत्येक वेळी चर्चा करत राहिले. त्यांनी शरद पवार यांना सोडून जर चर्चा केली असती, जर लोकांसमोर आपली मतं मांडली असती, तर कदाचित त्याचा परिणाम जनतेवर झाला असता. पण तसं त्यांनी केलं नाही, तसं त्यांनी केलं नाही. तिथे त्यांची चूक झाली आणि हा पराभव त्यांना पत्करावा लागला. जसं सुनील तटकरे यांनी जे काम केलं, आपल्या मतदारसंघामध्ये जी मेहनत घेतली, ती मेहनत त्यांनी अजितदादा पवार यांनी इतर उर्वरित मतदारसंघामध्ये घेतली नाही. ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे ही हार त्यांना पत्करावी लागली. आता राहिला प्रश्न त्या पक्षाचा, त्या संघटनेचा, त्या चिन्हाचा, त्या नावाचा. मित्रांनो, आज तरी मला असं दिसत नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामधले आमदार हे शरद पवारांच्याकडे जातील सरसकट. एकाच दुसरे जातील, पण सरसकट नाही जाणार.
अजूनही ताकद अजितदादा पवारांच्या सोबत राहील, कारण ते आजही केंद्रामधील भाजपासोबत आहेत. ते केंद्रामधील भाजपासोबत आहेत. त्यामुळे आपल्यालाही केंद्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक सत्तेचा वाटा मिळू शकेल, हे लालसा त्यांच्यासोबत असलेले आमदार किंवा जे खासदार आहेत किंवा पुढे भावी काळात येणारे जे त्यांचे नगरसेवक असतील, सरपंच असतील, कोणी असतील, ते हा विचार करतील. त्यांचे कार्यकर्तेसुद्धा विचार करतील. आणि मित्रांनो, भाजपाचाही डाव फसला, तेही गाफील राहिलेत. पण आता देवेंद्र फडणवीस हे काय झालेत, सावध झालेत. आणि सावध भूमिका घेऊन त्यांनी जे काय हे केलं आहे, एक आपलं मत प्रकटीकरण केलं आहे की मला या सरकारमधून सुट्टी द्या आणि मला फक्त संघटनेचं काम करून द्या. ह्या सरकारच्या कामकाजातून मला बाजूला करा, मला वेगळं करा, अशी जी मागणी केली आहे. आणि मला ह्या संघटनेसाठी काम करून द्या, विधानसभेसाठी काम करून द्या, ही जी मागणी केली आहे ही रास्त आहे. कारण त्यांच्या लक्षात आलेलं आपण कुठे कमी पडलो, कुठे आपण हे राहिलो, गाफील राहिलो. येणाऱ्या काळामध्ये 100% येणाऱ्या काळामध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100% भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीचं सरकार येईल. फक्त त्या महायुतीमध्ये कोण कोण सामील असेल ते आज मी सांगू शकत नाही. तरीसुद्धा शिवसेना आणि मनसे हे त्याच्यात राहू शकतील. राष्ट्रवादीचं मी आज सांगू शकत नाही काय अजितदादा निर्णय घेतील. पण अजितदादांनी जर हा निर्णय घेतला की आपण युतीमध्ये बाहेर पडावं, तर ही त्यांची घोडचूक असेल. का? कारण त्यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत तेही फुटायला ते मागे पुढे करणार नाहीत. तेही शरद पवारांकडे जायला मागे पुढे करणार नाही. त्यावेळी त्यांनी तुर्तास ह्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तरी, निवडणूक पूर्ण होईपर्यंत तरी हा विचार करू नये, अशी माझी एक त्यांना कळकळीची विनंती आहे. असो, त्यांनी समीक्षा करावी. आपला का पराजय झाला, आपले का उमेदवार निवडून आले नाहीत, याची त्यांनी समीक्षा करावी आणि निर्णय घ्यावा. मित्रांनो, राष्ट्रवादी पक्ष, ते चिन्ह, ते नाव हे अजितदादा पवार यांच्यासोबतच राहील, आज तरी, वर्तमान काळात तरी आणि येणाऱ्या भविष्य काळात तरी. आता ते किती वर्ष राहील, किती दिवस राहील, ते येणारा काळ आपल्याला दाखवून देईल. मित्रांनो, मी जे विश्लेषण तुमच्यासमोर ठेवलं आहे, तुम्हाला काय वाटते, तुमचं मत काय आहे? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटले असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.